नमस्कार. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या पाठामधला पहिला भाग ॲडॅप्टेशन इन प्लांट्स याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला दुसरा भाग म्हणजेच ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स आज आपल्याला अभ्यासायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन. वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन बघायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. डिस्कस द हॅबिटॅट, फूड हॅबिट्स, characteristics of body structure like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. काय करायचं आहे आपल्याला? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची यादी बनवायची आणि ती यादी आपल्या मित्रासोबत काय करायची आहे? कंपेअर करून बघायची आहे आणि त्या यादीमध्ये असलेल्या प्राण्यांची तुलना आपल्याला करायची आहे. काय करायचे? ते कुठे राहतात, त्यांचं हॅबिटॅट म्हणजे ते कुठे राहतात, फूड हॅबिट्स काय खातात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर त्यांच्या शरीराची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजेच वर्टिब्रल कॉलम त्यांना पाठीचा कणा आहे का, विंग्स पंख आहेत का, गिल्स त्यांना कल्ले आहेत का, टेल्स म्हणजे शेपटी आहे का, अशा प्रकारे त्यांचं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. What difference do you see between terrestrial and aquatic animals? आता आपल्याला टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे भूचर प्राणी, ॲक्वॅटिक जलचर पाण्यात राहणारे प्राणी यामध्ये काय फरक आढळून येतो? ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगॉन चेंजेस. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची शरीर हे कसं असतं, वेगवेगळं असतं किंवा त्यांच्या शरीरामध्ये बदल हे घडून आलेले असतात. फिशेस हॅव स्कल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशाच्या शरीरावर किंवा त्वचेवर त्यांच्या खवल्या असतात आणि त्यांच्या शरीरावर काय असतात, फिन्स ऑन द बॉडी म्हणजे पर असतात. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड बोथ एंड्स. दोन्ही साईडला त्याची बॉडी जी असते ती निमुळत्या स्वरूपाची असते. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. मासे हे नाकाऐवजी कशाने श्वासोच्छ्वास करतात? गिल्स म्हणजे कल्ल्याच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास करतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांच्या पापण्या कशा असतात? पारदर्शक पापण्या असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम फ्लोट. आणि त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या ह्या असतात. म्हणजेच पाण्यात राहणारे प्राणी यांच्या शरीरामध्ये काय झालेलं असतं, त्या परिस्थितीनुसार काही बदल झालेले आपल्याला दिसून येतात. सम चेंजेस टेक प्लेस इन द बॉडी पार्ट्स, दोज आर लिव्हिंग इन द ॲक्वॅटिक. Observe the bodies of the frog, duck and tortoise. बघा, बेडकाची बॉडी, बदक आणि कासव यांच्या बॉडीचं शरीराचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून येतं बघा. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दस ॲनिमल्स. त्यांच्या पायाचा कशासाठी उपयोग होतो? व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. बेडकांना पाण्यात पोहण्यासाठी कशाचा मदत होते? श्वास घेण्यासाठी कोणत्या ऑर्गनची मदत होते? ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग्स ऑफ फ्रॉग. बेडकाच्या मागची जी पाय असतात, लांब पाय, त्याचा उपयोग कशासाठी होतो? आणि व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. म्हणजेच बदक पाण्यात ओलं का होत नाही, या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत. As the frog and duck have webbed toes,
दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. बेडूक, बदक यांच्या पायाच्या मध्ये जे बोटाच्या मध्ये पडदे असतात आणि ते त्या पडदे असल्याने त्यांच्या पायाचा उपयोग ते कायसाठी करतात, ॲज लाईक अ ओर्स, म्हणजेच वल्ल्याप्रमाणे ते आपल्या पायाचा उपयोग हे करत असतात. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फीचर्स ऑफ द बर्ड्स लाईक डक्स अँड वॉटर हेन. का त्यांच्या शरीरावर ते ओलं राहत नाही, त्यांचं शरीराचं उत्तर आपल्याला इथे सापडतंय. कारण त्यांच्या शरीरावर काय असतं, वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फीचर्स, म्हणजेच त्यांचे जे पंख आणि पिसं तेलकट असतात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर आपल्याला पाणी दिसून येत नाही किंवा ते ओलं दिसत नाहीत. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंगुलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू वॉटर. पाण्यामध्ये जे पायातील बोटाला पडदे असतात, त्या पडद्यामुळे त्याची त्वचा बुळबुळीत असल्यामुळे आणि त्याचं डोकं हे त्रिकोणी असल्यामुळे बेडकाला पाण्यात पोहण्यासाठी अतिशय सोपं जातं. दे कॅन लाई ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन द वॉटर अँड युजिंग द नोज अँड लंग्स ऑन द लँड. आता बेडूक हा काय आहे, उभयचर प्राणी आहे. तो दोन्हीकडे राहतो, पाण्यातही राहतो आणि जमिनीवर राहतो. जेव्हा बेडूक पाण्यात राहतो तेव्हा तो कोणत्या रोगांनी श्वासोच्छ्वास करतो, त्वचेद्वारे. आणि तो जेव्हा जमिनीवर राहतो तेव्हा ही यूज लंग्स आहे ऑन द लँड, म्हणजेच जमिनीवर असल्यानंतर तो आपल्या फुफ्फुसाद्वारे श्वसन करत असतो. द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. आणि या बेडकाच्या जो कलर आहे, रंग आहे, त्या रंगामुळे तो काय करू शकतो, गवतामध्ये लपू शकतो. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. आपल्याला काही माहीत असलेल्या उभयचर प्राण्याबद्दल आपण माहिती गोळा करून त्यांची अनुकूलन कशा पद्धतीने झालं याची माहिती घ्यायची आहे. कासव, जसं की आपण टर्टल्स, कासव याबद्दलसुद्धा आपण माहिती मिळवायची आहे. आता ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड्स ॲनिमल्स. जंगलामध्ये आणि गवताळ भागामध्ये राहणाऱ्या प्राण्यामध्ये कशा पद्धतीनं अनुकूलन होतं ते आपल्याला बघायचं आहे. कार्निव्हरस ॲनिमल लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. कार्निव्हरस ॲनिमल्स, मांसाहारी प्राणी, मांस खाणारे कार्निव्हरस. ॲनिमल्स लाईक डॉग, वाईल्ड डॉग, फॉक्स, कोल्हा, टायगर, वाघ अँड लायन, सिंह ह्या स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. त्यांची पाये मजबूत असतात त्यांच्या जी प्रे आहे, प्रे म्हणजे भक्ष्य, यांना पकडण्यासाठी. आणि ते रन फास्ट म्हणजे ते फास्टसुद्धा पळण्याची त्यांची कॅपॅसिटी असते. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाईन टीथ आर शार्प. त्यांना पंजे असतात आणि त्यांचे जे दातं असतात ते कसे असतात, अतिशय अनुकुचीदार असतात, सुळे दातं असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. अशा दातांचा कशासाठी उपयोग होतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. वाघांना काय असतं, वाघांच्या तळव्यांना, पायाच्या तळव्यांना गादीसारखा भाग असतो. दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. यामुळे काय होतं, अतिशय त्याच्या जो वाघ असतो त्या वाघाला शिकार करण्यासाठी या त्याच्या पायाची मदत होत असते. त्यामुळे आवाज होत नाही. गादीसारखा भाग त्याच्या तळव्याला असल्यामुळे त्याचा आवाज होत नाही आणि त्यामुळे त्याचं जे भक्ष्य आहे ते भक्ष्य पकडण्यासाठी त्याला इझी होतं, सोपं जातं. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निव्हरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. जे कार्निव्हरस असतात, मांसाहारी असतात, त्यांचे डोळे कुठं असतात, आईज आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. त्यांचे डोळे त्यांच्या
डोक्याच्या निमुळत्या भागासमोर असतात, म्हणजे समोरच्या बाजूला असतात. इट हेल्प देम टू स्टॉप देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. यामुळे आपलं भक्ष्य दूरच्या अंतरावरून स्पॉट करणे म्हणजे शोधण्यासाठी त्यांना काय होतं, सोपं जातं. द आईज ऑफ हार्बिव्हरस आर बिलो द फोरहेड. हार्बिव्हरस शाकाहारी प्राणी, यांचं कुठे असतात डोळे? द आईज ऑफ हार्बिव्हरस आर बिलो फोरहेड. शाकाहारी प्राणी यांचे डोळे बिलो फोरहेड म्हणजेच त्यांच्या कपाळाच्या खाली व बाजूच असतात त्यांची डोळे बघा हार्बिव्हरसची. अशा पद्धतीने कार्निव्हरसची बघा हे कुठे आहेत, आणि हार्बिव्हरसची त्यांच्या बाजूला असतात, कपाळाच्या बाजूला असतात, कपाळाच्या खाली आणि बाजूला असतात. ऑन अदर साइड ऑफ द हेड दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. प्रेडेटर्स म्हणजे भक्षक, खाणारे, शिकार करणारे. आणि या डोळ्यामुळे त्यांना काय होतं, वाईड अँगल विजन्स म्हणजे ते खूप मोठा परिसर काय करू शकतात, बघू शकतात. आणि त्यामुळे त्यांचं आपले जे भक्षक आहेत, प्रेडेटर्स आहेत, त्यापासून संरक्षण होण्यास मदत होते. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूज. त्यांचे पाय कसे असतात, लांब असतात. विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. आणि त्यामुळे त्यांना फास्ट पळण्यासाठी मदत होते आणि लांब उड्या मारण्यासाठी सुद्धा त्यांच्या लांब पायाची त्यांना मदत होत असते. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन्स. त्यांचे लांब डोळे आणि लांब कान आणि हलणारे कान यामुळे ते दुरून सुद्धा काही आवाजाची हालचाल ते काय करू शकतात, कॅप्चर करू शकतात. ॲनिमल्स लाईक डीर्स अँड ब्लॅकबक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. हरिण, ब्लॅकबर्ड्स, काळवीट यासारखे प्राणी त्यांचा रंग हा परिस्थितीसारखा जुळवून घेतलेला आपल्याला दिसून येतो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चेविंग टफ प्लांट मटेरियल. आणि वनस्पतीची पानं, खोडं खाण्यासाठी त्यांचे दातसुद्धा कसे झालेले असतात, त्यांचे दातसुद्धा मजबूत असतात. टीथ आर स्ट्रॉंग आणि प्लांट्स. कार्निव्हरस ॲनिमल्स मांसाहारी प्राणी, शिकार करणारे. प्रेडेटर्स भक्षक. हार्बिव्हरस शाकाहारी प्राणी, गवत आणि खोडं खाऊन जगणारे. आणि शाकाहारी प्राणी. नेक्स्ट, ॲडॉप्टेशन इन डेझर्ट्स ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं प्राण्यामध्ये कशा पद्धतीने ॲडॉप्टेशन ते बघायचं आपल्याला. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सर्व सॅक्रिसिटी ऑफ वॉटर. आपल्याला माहिती आहे वाळवंटी भागामध्ये पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता असते. ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. त्यांची त्वचा जाड असते, शरीरामधून पाण्याचं वेस्ट होऊ नये म्हणून त्यांची त्वचा ही कशी असते, जाड असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. त्यांचे पाय कसे असतात, उंच असतात, लांब असतात. आणि त्यांच्या पायांना कुशन म्हणजे गादीसारखा भाग असतो. उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे पाय कसे असतात, उंच असतात. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नाकपुड्या, नॉस्ट्रिल्स झाकलेल्या असतात. मग वाळवंटामध्ये वाळू वगैरे नाकामध्ये जाऊ नये म्हणून वारं सुटल्यानंतर त्यांच्या नाकपुड्या कशा असतात, झाकलेल्या असतात. द आयलॅसेस आर लॉंग अँड थिक. पापण्या कशा जाडसर असतात. रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट लाई इन डीप ब्युरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट अ नाईट. पाली, उंदीर, साप, झुरळं यासारखे प्राणी दिवसा हे कुठं असतात, ब्युरोज म्हणजेच बिळामध्ये असतात. आणि ते फक्त कसे असतात, दे आर ॲक्टिव्ह इन अ नाईट. ते फक्त रात्रीच
ॲक्टिव्ह असतात, रात्री संचार करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स, बर्फाळ प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं ॲडॉप्टेशन होतं बघा. बर्फाळ प्रदेशातील प्राण्यामध्ये फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक यॅक, पोलार बियर्स, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. कंपेअर दज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल्स. वाळवंटी भागामध्ये जे प्राणी असतात, ॲनिमल्स लाईक यॅक, पोलार बियर, ध्रुवीय अस्वल, व्हाईट फॉक्स, पांढरा कोल्हा, सिल्वर फॉक्स, चंदेरी कोल्हा, या सर्व प्राण्यामध्ये कशा पद्धतीची आपल्याला आढळून येतात लक्षणे. देर आर हिअर अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन. त्यांच्या शरीरावर कसे असतात, लांब आणि थिक जाड अशी केस असतात. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. कशामुळे त्यांच्या शरीरावर जाड आणि लांब केस असतात? बिकॉज ऑफ द प्रोटेक्शन फ्रॉम द cold. In the snowy regions, they have long and thick hair on the skin of the animals in snowy regions. त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात लांब केस आणि जाड केस आपल्याला असलेले आढळून येतात. आता पुढला भाग जो आहे म्हणजे ॲडॉप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन. द स्पाइंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. त्यांच्या शरीराची टोकही दोन्ही साईडला निमुळती असतात. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कव्हरिंग ऑफ फीचर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोरलेग्स इंटू वेग्स. मागच्या पायाचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढच्या पायाचं रूपांतर हे पंखामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाइंग. त्यांचं शरीर हे कसं असतं, अतिशय हलकं असतं आणि त्यांच्या शरीरामध्ये उडण्यासाठी हे काय झालेले असतात, बदल झालेले आपल्याला दिसून येतात. दोन्ही साईडला निमुळत आहे, टॅपरिंग बॉडी पुढल्या साईडला आणि मागच्या साईडला. आणि त्यांच्या जे पुढले पाय असतात त्यांचं रूपांतर हे पंखामध्ये म्हणजे विंग्समध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यामुळे उडण्यासाठी त्यांना मदत होते. म्हणजेच या प्राण्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडॉप्टेशन झालेलं दिसून येतं. आता ॲडॉप्टेशन इन रेप्टाइल्स, सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये होणारं ॲडॉप्टेशन. ऑब्झर्व द फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवॉर्म क्रीप्स. साप आणि गांडूळ कशा प्रकारे, आपण साप बघितलेला असेल, कशा पद्धतीने सरपटतात. गांडूळ आहे अर्थवॉर्म्स. विच ऑर्गन्स डू दे यूज ऑफ क्रिपिंग. ते सरपटण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. नोट एनी सच चेंजेस. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. पाल, सरडा यासारखे प्राणी आपल्या, मगर यासारखे प्राणी सरपटण्यासाठी कशाचा उपयोग करतात, आपल्या मसलचा, बॉडी पार्टचा उपयोग करतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर. त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या कलरमध्ये सुद्धा त्या ह्याच्यानुसार अडॉप्टेशन दिसून येतं. आपण जर घराची पाल बघितली, लिझार्ड बघितलं तर बघा, पांढऱ्या भिंतीवर आढळणारी पाल शक्यतो आपल्याला पांढऱ्या कलरची दिसून येते. आणि ज्या आपण विटाच्या घरामध्ये जर आपण पाल बघितलं, ज्या घरामध्ये कलर लावलेला नाही त्या घरामध्ये आपल्याला पालीचा रंग हा त्या पद्धतीने काळा कलर किंवा इटकरी कलर आपल्याला दिसून येतो. म्हणजेच त्यांच्या त्या ह्याच्यानुसार कलर्समध्ये सुद्धा ॲडॉप्टेशन आपल्याला दिसून येईल.
त्यानंतर आहे ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. वी कॅन रेकॉग्नाइज ॲनिमल्स ॲज हार्बिव्हरस अँड कार्निव्हरस. आपण गेल्या त्याच्यामध्ये बघितलं की आपण प्राणी हे हार्बिव्हरस म्हणजे शाकाहारी आणि कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी असं आपण विभाजन करतो त्याचं. स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आणि त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशनसुद्धा झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. याबद्दल आपल्याला परत पुढला जो चॅप्टर आहे न्यूट्रिशन यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. वॉच द प्रोग्राम्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी to learn about the feeding habitats of animals like frogs, snake, birds, mosquitoes and butterflies. डिस्कवरी चॅनल, जिओग्राफिक चॅनल या चॅनलवर आपल्याला या प्राण्यांचं त्यांचं हॅबिटॅट, त्यांचं फूड याबद्दल बऱ्याच प्रमाणात आपल्याला माहिती दिसून येते. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे तो बघायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट्स. ॲडॅप्टेशन म्हणजे झालेला अनुकूलन कोणत्या प्राण्यामध्ये झालेला आहे, ॲनिमल्स, अँड यूज ऑफ ॲडॅप्टेशन त्याच्यात अनुकूलनाचा काय फायदा आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा ॲडॅप्टेशन शार्प टीथ, तीक्ष्ण आणि सुळेदात कोणत्या प्राण्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन, लॉयन अँड टायगर. यूज ऑफ ॲडॅप्टेशन टू टिअर द फ्लेश, मांस फाडून खाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक, लांब आणि निमुळती चोच, पॉइंटेड टोकदार चोच. ॲनिमल्स वुडकीपर, इथं चित्रामध्ये आपल्याला दिसतंय वुडकीपर. हा बघा कशासाठी उपयोग करतो, यूज ऑफ ॲडॅप्टेशन टू मेक द हाऊस ऑन द ट्रीज. वुडकीपर सुतार पक्षी. शॉर्ट बीक लहान चोच. ॲनिमल्स लाईक स्पॅरोज uses to catch the food grain and insects. Long and sticky tongue, लांब जीभ. Animals like frog and snakes. Use of adaptation, अनुकूलनाचा फायदा to catch the insects and prey, भक्षक आणि कीटक पकडण्यासाठी आपलं. लॉंग नेक, लांब मान. ॲनिमल्स जिराफ, युजेस टू गेट द लीव्ज फ्रॉम द हाईट. अशा पद्धतीनं या प्राणी आणि त्यांचं ॲडॅप्टेशन आपल्याला दिसून येतं. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स म्हणजेच ॲडॅप्टेशन फॉर एन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज, पर्यावरणाशी किंवा परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझार्ड अँड ग्रॉसहुपर्स. आपण सहजरित्या आपल्याला फुलपाखरू, लिझार्ड्स अँड ग्रॉसहुपर्स, नाकतोडे आपल्याला पटकुन्या लवकर सापडत नाहीत. दे गेट camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers. ते त्या गवताप्रमाणे त्या झाडाप्रमाणच्या खोडाप्रमाणे पानाप्रमाणे आपला रंग हा बदलत असतात. म्हणजे स्वतःमध्ये काय करत असतात, त्या कलरप्रमाणे अनुकूलन करत असतात. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. आणि त्यामुळे त्यांचा जो कलर आहे त्या पर्यावरणाशी काय होतो, मिळता जुळता होतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लाईव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू प्रिपेडेट देमसेल्स अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग्स. आणि या केलेल्या बदलामुळे, या ॲडॅप्टेशनमुळे त्यांना त्या पर्यावरणामध्ये राहण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी, त्यांना
स्वतःला टिकून राहण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी, स्वतःचं रिप्रोड्यूस अँड स्वतःला शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्यांना ते काय होतं, अतिशय उपयोगाला होतं. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन्स आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. म्हणजेच प्राण्यांच्या शरीरामध्ये जे बदल झाले दिसून असतात त्यांच्या लिव्हिंग थिंगनुसार, त्यांच्या अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांना जगण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःला शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये आणि शरीरामध्ये जे बदल झालेले असतात त्यालाच आपण काय म्हणतो, अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लाईव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from the enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, adaptation is not a sudden process. लगेच होणारी प्रोसेस आहे का अडॅप्टेशन? तर नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही अतिशय सतत चालणारी प्रोसेस आहे, हजारो वर्षे चालणारी प्रोसेस, निरंतर प्रोसेस आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ थाउजंड ऑफ इयर्स ॲगो आर द ॲडॅप्टेशन दॅट ऑकर्ड अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन्स. हजारो वर्षापूर्वी असलेले प्राणी आणि आत्ता असलेले प्राणी यांच्या शरीरामध्ये आपल्याला काय परिस्थितीनुसार बदल झालेला दिसून येतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडॅप्टेशन असं म्हणतो. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि ही डायव्हर्सिटी, ही विविधता जपणे हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. तर आज आपण या दुसऱ्या भागामध्ये प्राण्यामध्ये होणारं जे अनुकूलन आहे त्यामध्ये ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन्स याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.